नमस्कार. आता आपण मराठी 423 मधलं पुस्तक क्रमांक 4 पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे लोकप्रिय साहित्य. या पुस्तकामध्ये लोकप्रिय साहित्याची संकल्पना, स्वरूप व वैशिष्ट्य, लोकप्रिय साहित्याची परंपरा, घटक व कारणे, लोकप्रिय साहित्य व कलात्मक साहित्य, तुलना व साम्यभेद, लोकप्रिय साहित्याची रचनातंत्र व शैली, लोकप्रिय साहित्याचे वाङ्मयीन अभिरुची व परिणाम आणि लोकप्रिय साहित्याचे पाठ्यांश नमुने आणि त्यांची वैशिष्ट्ये. हे 6 घटक आपल्याला या पुस्तकाच्या आधारे पाहायचे आहेत. एकूणच लोकप्रिय साहित्य म्हणजे काय, तर मानव आणि मानवेतर समाज जीवनाचं प्रतिबिंब साहित्यात आपल्याला पडलेलं दिसून येतं. म्हणजे अगदी प्राचीन काळातील मौखिक स्वरूपाच्या साहित्याची जागा आधुनिक काळात कशाने घेतली, तर छापील पुस्तकांनी घेतली. तरी साहित्याच्या मूलभूत प्रयोजनामध्ये त्यामुळे विशेष काही फरक पडला असं म्हणता येत नाही. मग कुठलंही साहित्य असेल, हे जसं तसं निर्माण करणाऱ्या लेखकाची एक आंतरिक गरज असते. त्याप्रमाणे ते ज्या भाषिक समूहात निर्माण होतं, त्या भाषिक समूहातील वाचकांचीही निकड असते. साहित्याच्या वाचनातून वाचकाच्या मनाला आनंद मिळतो, त्याचे शिक्षण होते, तसेच त्याच्या भावनिक आणि वैचारिक जाणीवा समृद्ध व्हायलाही साहित्यामुळे मदत होते. प्राचीन काळातील समाज एकजिन्सी असल्यामुळे वाचकांच्या अभिरुचीमध्ये फारसे वैविध्य दिसत नाही. त्यामुळे आजच्यासारखे साहित्य वेगवेगळे प्रवाही अस्तित्वात नव्हते. आधुनिक साहित्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने साहित्यातील आशयाच्या आणि उद्दिष्टाच्या अनुषंगाने प्रादेशिक, ग्रामीण, महानगरीय, दलित, स्त्रीवादी, विज्ञान, कलात्मक, लोकप्रिय असे विभाग केले गेले होते. आणि या सर्व साहित्य प्रवाहांचे स्वरूप, प्रेरणा किंवा उद्दिष्ट वेगवेगळे असल्याचे दिसून येतात. लोकप्रिय साहित्य हे देखील एकूण साहित्य व्यवहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. गंभीर साहित्याच्या अभ्यासात लोकप्रिय प्रकारचे साहित्य अभ्यासणं आवश्यक ठरतं. आणि या प्रकारच्या साहित्याचा प्रभाव असलेला वाचकांचा फार मोठा समूह प्रत्येक भाषिक समाजामध्ये अस्तित्वात असतो. लोकप्रिय साहित्यामुळे साहित्याच्या वाचनाकडे वळलेल्या वाचकांपैकी कित्येक जण पुढच्या टप्प्यावर गंभीर आणि कलात्मक साहित्याच्या वाचनाकडे वळतात. लोकप्रिय साहित्याचा वाचक वर्ग गंभीर साहित्यापेक्षा विपुल असल्यामुळं या प्रकारच्या साहित्याला फार मोठ्या प्रमाणात मागणी असते. या साहित्याचा खप तुलनेने अधिक असतो, त्याची आर्थिक उलाढालही पण प्रचंड असते. त्यामुळे वाचकांच्या अभिरुचीप्रमाणे वाङ्मय व्यवहारावर प्रभाव टाकण्याचे काम लोकप्रिय साहित्य करते. एकूणच वाचकांमध्ये प्रिय असलेले साहित्य गंभीरपणे अभ्यासून त्याचे स्वरूप जाणून घेणं आवश्यक ठरतं. साहित्याच्या अभ्यासात अभ्यासक आणि समीक्षकांकडून या साहित्याकडे नेहमी दुर्लक्ष झालेले दिसून येते. या साहित्याचे स्वरूप रंजनवादी असल्यामुळे जीवनाकडे फारशा गांभीर्याने बघण्याऐवजी खेळकरपणे, काही वेळा उथळपणे पाहिल्यामुळे लेखकांना अशा प्रकारच्या साहित्याची दखल घेतली जात नाही. आणि वाङ्मयाच्या साहित्य इतिहासामध्ये या साहित्याला किंवा या साहित्याच्या लेखकांना स्थान मिळत नाही. तसेच कोणत्याही प्रकारचं साहित्य पुरस्कारही अनेकदा या कलाकृतीला मिळत नाही. वाचकांचं प्रेम आणि पुस्तकांच्या खपामुळे होणारा आर्थिक लाभ याच गोष्टी या साहित्याच्या लेखकांना लाभत असतात. तरीही लोकप्रिय साहित्याचे वाङ्मयीन व्यवहारातले, विशेषतः वाचन संस्कृतीमधले महत्त्व लक्षात घेता या साहित्याचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं. तर लोकप्रिय साहित्याची संकल्पना पाहता लक्षात येतं की साहित्याच्या अभ्यासात विविध प्रवृत्ती प्रवाहांच्या अभ्यासांतर्गत लोकप्रिय साहित्याचाही स्वतंत्र अभ्यास केला जातो. मात्र मराठीमध्ये लोकप्रिय साहित्य ही संकल्पना पुरेशी स्पष्ट करण्यात आलेली नाही आहे. या संकल्पनेवर फारशी चर्चा देखील झालेली नाही आहे. पाश्चात्य देशांमध्ये, विशेषतः इंग्रजीमध्ये साधारणतः 1930 नंतरच्या कालखंडात लोकप्रिय संस्कृती म्हणजे पॉप्युलर कल्चर या संकल्पनेची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली. रिचर्ड होगार्ट, रेमंड विल्यम्स, स्टुअर्ट हॉल यांसारख्या काही अभ्यासकांनी संस्कृती अभ्यासाच्या संदर्भात लोकप्रिय साहित्याचा विचार करायला सुरुवात केली. लोकप्रिय कला, संगीत, नृत्य, चित्रपट, मालिका, नियतकालिका यांच्याशी तुलना करीत व त्यातील सामायिक ठरणाऱ्या लोकप्रिय घटकांची चर्चा करीत या अभ्यासकांनी लोकप्रिय साहित्याचा विचार केलेला दिसतो. यातही प्रामुख्याने लोकप्रिय कादंबरी या वाङ्मय प्रकारावर विशेषत्वाने चर्चा झालेली आहे. लोकप्रिय साहित्याकडे एक व्यापक सांस्कृतिक व सामाजिक व्यवहार म्हणून पाहण्याबरोबरच सौंदर्यवादी व्यवहार म्हणूनही पाहणं गरजेचं आहे. समाजातील सर्वसामान्य स्तरावरील लोकांच्या अभिरुचीला भावनात्मक आवाहन करण्याच्या क्षमतेमुळे लोकप्रिय साहित्य अधिक वाचकाभिमुख झालेले दिसते. वेगवेगळ्या सामाजिक स्तरावरील लोकांचे मनोरंजन करणे, त्यांना त्यांच्या आयुष्यातील वैयक्तिक दुःख, क्लेश, दारिद्र्यांचा विसर पाडू शकणारं किंवा एखाद्या भाषिक समूहातील बहुसंख्यांना आवडू शकणाऱ्या विषयांवरती कथानं गुंफलेलं, अलंकार प्रचूर भाषाशैली, सहज, सोपे आणि आकलन सुलभ, पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटणारं हे साहित्य असतं. लोकप्रिय साहित्यासाठी वापरला जाणारा पॉप्युलर लिटरेचर हा देखील इंग्रजी शब्द मूळ लॅटिन भाषेतील पॉप्युलॅरिस या शब्दापासून तयार झालेला आहे.
घटकावर मनोरंजन करण्याचा प्रमुख उद्देशानेच या साहित्याची निर्मिती केली जात असली तरी गंभीर साहित्याप्रमाणे कलात्मक किंवा सौंदर्यात्मक अंगाकडे या साहित्याचे काहीसे दुर्लक्ष झालेले दिसते. त्यामुळे शृंगार, वीर, भय, अद्भुत यांसारख्या रसांचा अधिकत्वाने वापर करणे, योगायोग किंवा चमत्कारावर आधारलेल्या घटना, नाट्यमयता, वास्तवापासून दूर काल्पनिक जगात वावरणे अशा गोष्टींवर या प्रकारच्या साहित्यात भर दिलेला आढळतो. मानवी मनाला चटकन धावणारं, खिळवून ठेवणारं, उत्कंठ वाढवणारं रंजनप्रधान घटक या ठिकाणी येत असतात. हे साहित्य सर्व जात, धर्म, भाषा, प्रांत, सामाजिक स्तर, वय, काळ अशा विविध घटकांना ओलांडून सर्व प्रकारच्या वाचकांनी वाचावे, त्यातून त्यांचे आधी मनोरंजन व्हावे, मग जीवनविषयक शिकवण मिळावी असाच या साहित्याचा हेतू असतो. पारंपरिक मौखिक साहित्याप्रमाणे आधुनिक काळातील लोकप्रिय कथा, कादंबऱ्या व गीतांमध्येही अधिकाधिक वाचकांचे मनोरंजन करणे याच प्रमुख उद्देशावर या ठिकाणी भर दिलेला असतो. त्यामुळे कोणत्याही वाचकाला प्रत्यक्षातल्या वास्तविक आयुष्यात जगता येणं अशक्य असलेल्या अशा एका स्वप्नमय जगाचा आभास निर्माण करण्यासाठी काल्पनिक पातळीवरच्या जगाची निर्मिती या साहित्यामध्ये केलेली आढळते. लोकप्रिय साहित्य आणि समाज संस्कृती यांचा जवळचा संबंध असतो. त्यात समाजाची समूहधारणा, लोकमनोरंजनाचे आडाखे तीमधून ध्वनित झालेले असतात. भूप्रदेश, लोकजीवन, धर्म, रीतिरिवाज आणि रंजनाचं रचनातंत्र ही संस्कृतीनिष्ठतेही या ठिकाणी असू शकतात. रचनातंत्र, सामाजिक संकेत, भाषा, जीवनविषयक धारणा ज्या लोकप्रिय साहित्यातून प्रकटतात त्याचा त्या संस्कृतीशी जवळचा संबंध असतो. थोडक्यात असं म्हणावं लागतं की लोकप्रिय साहित्याच्या संकल्पनेमध्ये वाचकनिष्ठा हा विशेष घटक महत्त्वाचा ठरतो. वाचकांना आकृष्ट करून घेणे, त्यांना हवे ते देणारं, वर्तमान वास्तवापासून, रोजच्या जगण्यातील समस्यांपासून, दैनंदिन कटकटींपासून दूर जात काल्पनिक जगाची निर्मिती करीत मनोरंजन करणारे साहित्य हे लोकप्रिय साहित्य संकल्पनेमध्ये येत असते. लोकप्रिय साहित्याचे स्वरूप पाहता लक्षात येतं की लोकप्रिय साहित्याचे स्वरूप किंवा या साहित्य निर्मितीचा उद्देश काय आहे, तर हे साहित्य नेमकं कुणासाठी निर्माण होत असतं या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात. पारंपरिक स्वरूपाच्या लोकप्रिय साहित्याचा उद्देश श्रमपरिहार करणे, थकलेल्या मनाला दोन घटका विरंगुळा मिळवून देणे, करमणुकीसोबतच मानवी नीतिमूल्याची शिकवण देणे, बोध किंवा उपदेश करणे अशा प्रकारचं असं. त्यामुळं स्त्रीगीतं, शेतकरी गीतं, पोवाडे, भारुडे, कीर्तने, लोककहाण्या यांसारख्या पारंपरिक प्रकारांतील लोकप्रिय साहित्य पाहिले तरी त्याचे स्वरूप हे मनोरंजन किंवा बोध हे दोन उद्देश नजरेसमोर ठेवूनच घेतलेले आहे हे लक्षात येते. आधुनिक काळातील लोकप्रिय साहित्यातही मनोरंजनावर भर दिला गेला असल्याने शैलीचा सोपेपणा, आशयातील भारवाहीपणा या गोष्टींना विशेष महत्त्व आलेलं दिसतं. स्वातंत्र्योत्तर काळापासून असं दिसतं की साधारणतः मध्यमवर्गीय नवसाक्षर वाचकांना त्यांच्या मध्यमवर्गीय जाणीवांना पोषक ठरणाऱ्या साहित्याची गरज मोठ्या प्रमाणात जाणवू लागली होती. तेव्हा अशा वाचकांची गरज भागविणारं साहित्य आधुनिक काळात फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं दिसतं. हलके फुलके जीवन संघर्ष रंगवणारी कौटुंबिक कथानके, स्त्री पुरुष संबंधांतील गुंतागुंत, प्रेमसंबंध, मध्यमवर्गीयांच्या समस्या, उदाहरणार्थ गृहकलह, घराचे प्रश्न, भाऊबंदकी, नोकरीतील समस्या, मुलांशी निगडीत प्रश्न अशा विविध प्रकारच्या साहित्यातून मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रश्न हाताळलेले दिसतात. आधुनिक मराठी साहित्यात लोकप्रिय साहित्याचा प्रारंभ मुक्तामालापासून झाला. नासी फडके, गुरुनाथ नाईक, बाबूराव अर्नाळकर, बाबा कदम, कुसुम अभ्यंकर, चंद्रकांत काकोडकर, सुहास शिरवळकर व पु काळे अशा वेगवेगळ्या लोकप्रिय साहित्यिकांनी ही परंपरा पुढे चालवली दिसते. सामाजिक सांस्कृतिक घटकांमध्ये दैनंदिन सामाजिक जीवनातील लोकप्रिय संस्कृतीची विविध केंद्रही समाविष्ट होत असतात. लोकप्रिय साहित्याचे पारंपरिक स्वरूप पाहता लक्षात येतं की लोकप्रिय साहित्य मौखिक रूपातच अस्तित्वात होतं असं दिसतं. मौखिक रूपातील साहित्यात विविध प्रसंगी म्हणावयाची स्त्रीगीतं, लोकगीतं, लोककथा, कहाण्या, विधिनाट्य अशा प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आलेले दिसते. लोकप्रिय साहित्याचे बदललेले स्वरूप पाहता आधुनिक काळात विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळामध्ये साक्षरता प्रसार आणि मध्यम वर्गाच्या उदयाबरोबरच लोक अभिरुचीत बदल झाले. त्यातूनच मौखिक परंपरेतून आलेल्या साहित्याचे स्वरूपही बदलत गेले आणि लोकप्रिय साहित्य व गंभीर साहित्य असे ध्रुवीकरण झाले. डॉक्टर चंद्रशेखर जहागीरदार यांनी निरीक्षण नोंदवल्याप्रमाणे विविध भौतिक आणि आर्थिक घटकांमुळे एकसंघ एकात्म स्वरूपातील समुदायात्मक समाजरचनेचे रूपांतर हळूहळू संकीर्ण, विकेंद्रित, अनेक केंद्रित अशा समाजरचनेकडे होत गेले.
आधुनिक काळातील लोकप्रिय साहित्याचा पट विस्तारलेला दिसतो. अद्भुत रम्य पौराणिक व ऐतिहासिक कथानकांच्या जोडीला आधुनिक काळात पटणाऱ्या रहस्यकथा, शृंगारिक, सामाजिक आणि कौटुंबिक कथानकं असलेल्या कादंबऱ्या, आधुनिक काळातील माध्यमांची गरज म्हणून निर्माण झालेल्या गीतरचना अशा अनेक प्रकारच्या साहित्याचा समावेश यामध्ये केला जातो. लोकप्रिय साहित्याचे वैशिष्ट्य पाहता लक्षात येतं की लोकप्रिय कथात्मक साहित्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. जास्तीत जास्त वाचकांचे रंजन करणे हे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे या अनुषंगाने कथात्मक साहित्याचे वैशिष्ट्य पाहता येतात. उदाहरणार्थ, लोकप्रिय साहित्यात समावेश होणाऱ्या कथा, कादंबऱ्यांची कथानकं वाचकांना प्रिय असलेल्या आशयसूत्रांभोवतीच गुंफलेली असतात. कौटुंबिक संघर्ष, शृंगार, प्रेम, स्मरणरंजनात्मक ऐतिहासिक घटना, साहस, भय, रहस्य इत्यादी विषय. लोकप्रिय कथा व कादंबऱ्यांच्या निवेदन व संवाद यासाठी वापरलेल्या भाषाशैलीमध्ये सोपेपणा, प्रवाहीपणा असतो. वाचकांना ही कथा किंवा कादंबरी वाचता वाचतात आपल्यासोबत ओढून घेणारी शैली असते. बरेचदा यामध्ये अलंकार आणि सुविचार प्रधान शैलीचाही वापर झालेला असतो. लोकप्रिय प्रकारातील कथात्मक साहित्यातील नायक, नायिका नेहमी सर्वसामान्य माणसांपेक्षा काहीतरी अधिकची गुणवैशिष्ट्ये घेऊन येत असतात. लोकप्रिय साहित्यातील सगळी पात्र नेहमी काळा पांढऱ्याच्या दोन रंगामध्ये येतात. नायक, नायिका जसे सुस्वरूप सद्गुणाचे पुतळे असतात, तसं खलनायक हे नेहमीच कुरूप आणि दुर्गुणी असतात. या साहित्याची रंजकता आणि वाचनीयता वाढवण्यासाठी लेखकांनी काही लेखनांतर्गत क्लुप्त्या वापरलेल्या दिसतात. वाचकांना दैनंदिन प्रकारच्या कंटाळवाण्या वास्तवाचा विसर पाडण्याच्या उद्देशानं लोकप्रिय कथात्मक साहित्य निर्माण झालेले असते. लोकप्रिय कवितेचे वैशिष्ट्य लक्षात घेता लोकप्रिय साहित्यामध्ये कविता, गीते यांचा समावेश होतो आणि या प्रकारच्या कविता बहुवंशी आवाहन करणाऱ्या असतात. लोकप्रिय कवितेत प्रेम, शृंगार, देशभक्ती, निसर्ग, मातृभक्ती यांसारखे लोकप्रिय विषय येतात. वाचक समूहाला सहजपणे आकलन होईल अशी शब्दकळा यामध्ये असते. बहुतेक वेळा ही कविता प्रयोगशीलतेत न रमता रचनेच्या पारंपरिक प्रकारांमधून व्यक्त होते. लयबद्धता, तालबद्धता, गेयता, प्रासादिकता यामुळे या कविता वाचकांच्या मनाला भावतात. या कवितांमध्ये भावुकता, अलंकारिकता येत असते. अन्य लोकप्रिय साहित्याचे वैशिष्ट्य पाहता कथा, कादंबरी, कविता या लोकप्रिय साहित्य प्रकारांच्या खालोखाल ललित लेखन, नाटक इत्यादी अन्य प्रकारांमधील लेखन, लोकप्रिय स्वरूपाचे लेखन आढळून येते. अन्य साहित्य प्रकारांमध्ये गंभीर स्वरूपाचे लेखन करणारे लेखक काही वेळा ललित लेखनासारखा हलका फुलका स्मरणरंजनावर जास्त विसंबून राहणारा लोकप्रिय साहित्य प्रकार हाताळताना दिसतात. उदाहरणार्थ, वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक यांमधील सदर लेखन. याचे वैशिष्ट्य ठळक पाहता लक्षात येतात की लोकप्रिय ललित गद्य लेखनामध्ये वैचारिकतेऐवजी भावनात्मक आशयावर भर दिलेला असतो. वाचकांसमोर ठेवून लिहिलेल्या या प्रकारच्या ललित गद्य लेखनामध्ये विशिष्ट विचार वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न जाणीवपूर्वक केलेला असतो. या प्रकारच्या ललित गद्य लेखनामध्ये सुविचार, अलंकार प्रधान भाषा, काव्यात्मकता, कवितांचा वापर हे घटक येतात. लोकप्रिय ललित गद्य आणि लोकप्रिय हौशी तसेच व्यावसायिक नाटके यामध्ये लेखकाचे निवेदन महत्त्वाचे ठरते. हौशी रंगभूमीवरील नाटकं, व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकं यामध्ये बऱ्याचदा वेगवेगळे संघर्ष रंगवलेले असतात. या प्रकारच्या नाटकांमध्ये रंगभूमीला समृद्ध करणारे, नवा विचार देणारे, प्रयोगशील आविष्कार असलेले असे बरेचसे लेखन असते. या नाटकांमध्ये नायक, खलनायक, बोध, शिकवण अशा सरधोपट पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतात. अशा प्रकारे लोकप्रिय साहित्य हा भाषेच्या साहित्य व्यवहारातील एक महत्त्वाचा प्रवाह आहे. आता लोकप्रिय साहित्याची परंपरा पाहता लक्षात येतं की प्राचीन भारतीय समाजाप्रमाणे जगभरात अन्य भाषिक समूहांमध्ये देखील मौखिक परंपरा अस्तित्वात आलेली दिसते. छपाईच्या शोधानंतर प्रामुख्याने वाचन संस्कृतीचा प्रचार झाला. जसजसा शिक्षणाचा प्रसार होत गेला तसतशी वाचकांची संख्याही वाढत गेली. कोणत्याही नव्या वाचकाची प्राथमिक गरज मनोरंजन ही असते आणि मनोरंजनाबरोबरच ज्ञानप्राप्ती करून गेले. विविध विषयांवरील माहिती मिळवणे, कुतूहल शमवणे, बौद्धिक आणि मानसिक भावनिक विकास साधणे हे त्यानंतरचे उद्देश असतात. या उद्देशांना डोळ्यासमोर ठेवून साहित्याची निर्मिती होत असते. भारतीय समाजात वाचन संस्कृतीपेक्षाही श्रवण संस्कृती मोठ्या प्रमाणात रुजण्याचे कारण मौखिक परंपरेमध्ये सापडते. कीर्तन, आख्यान, गोंधळ, भारूड, पोवाडे, विधिनाट्य, फुगड्या अशा विविध मौखिक कला साहित्याच्या आविष्काराने आलेल्या दिसतात. मौखिक साहित्यापासून सुरू झालेली लोकप्रिय साहित्याची परंपरा शिक्षणाच्या प्रसारामुळे तसेच शहरी तसेच ग्रामीण भागातील नवसाक्षर वाचकांमुळे विस्तारत गेलेली दिसून येते.
स्वातंत्र्याच्या आगेमागे विविध सामाजिक आर्थिक स्तरातील पुरुषांप्रमाणे स्त्रियाही मोठ्या प्रमाणात लिहायला वाचायला शिकू लागल्या. इंग्रजी शिक्षणामुळे जगाचे आणि जगण्याचे नवे भान आले. नवसाक्षर स्त्री पुरुषांना केवळ मौखिक साहित्य या श्रवण संस्कृतीकडून मिळणाऱ्या पारंपरिक स्वरूपाच्या मनोरंजन व ज्ञानात विशेष रुची नव्हती. बदलते स्त्री पुरुष नातेसंबंध, आधुनिक जगण्यातील चमत्कारिक गोष्टी, नव्या संस्कृतीची ओळख, व्यक्ती स्वातंत्र्यासारख्या नव्या मूल्यांचे आकर्षण अशा अनेक आजवरच्या जगण्यात न लाभलेल्या गोष्टी त्यांना खुणावीत होत्या. लोकप्रिय साहित्याची परंपरा लक्षात घेता पारंपरिक मौखिक साहित्याला फार महत्त्व आलेले दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा अभाव, लेखन साहित्याची अनुपलब्धता यामुळे साहित्याचा भरलेखन आणि वाचनाऐवजी श्रवण आणि मौखिकतेवर मोठ्या प्रमाणात राहिला. दैनंदिन जीवनातील विविध प्रसंगाच्या निमित्ताने या साहित्याची निर्मिती आणि प्रचार झालेला दिसतो. कृषी संस्कृतीचे प्राबल्य असल्यामुळे शेतीशी संबंधित असलेला शेतकरी, त्याचे कुटुंब, त्याच्याशी निगडीत असलेले 18 पगड जातीचे अलुतेदार, बलुतेदार या सगळ्यांना केंद्रस्थानी ठेवून वेगळ्या प्रकारची गीतं, कहाण्या झालेली दिसतात. पारंपरिक स्वरूपाची नाती, लग्न, बारसे, डोहाळे जेवण, विविध सण समारंभ, शेतीची कामे अशा निमित्ताने या मौखिक स्वरूपाच्या साहित्याचे आविष्करण झालेले दिसते. उदाहरणार्थ गोंड या आदिवासी जमातीत शरीरावर गोंधन करताना होणाऱ्या वेदनांचा विसर पडावा म्हणून काही गीतं म्हणण्याची प्रथा आहे. दुर्गाबाई भागवत यांचे देखील गोंडी भाषेतील लोकगीतांचे संकलन आहे. पारंपरिक भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब, नाती, सण सणवार, रूढी परंपरा यांना विशेष महत्त्व आहे. याचेच प्रतिबिंब महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचलित असलेल्या पारंपरिक लोकगीतांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळे सण समारंभ यावेळी भावभावनांना मोकळे कशा पद्धतीने मिळते, त्यांचे मनोरंजन कशा प्रकारे होते, स्त्रीगीतांमधून माहेरची ओढ, आई बाप, भाऊ बहिणींचं कौतुक, सासू नंदेची थट्टा, नवऱ्याविषयीचं प्रेम अशा अनेक कौटुंबिक भावभावना व्यक्त झालेल्या दिसतात. नीतिमत्ता, सचोटी, गरिबी, साधेपणाविषयीची आस्था, कष्टाचे महत्त्व, पशुपक्षी, वृक्षवेली इतर पर्यावरणाच्या घटकांविषयीची भूतदया असे वेगवेगळे घटक यामध्ये आलेले दिसतात. इथे काही कोकणातील काही लोकगीतांचे नमुने देखील गेलेले आहेत. इतभर वामनाची हातभर शेंडी, तळ्याच्या बांधावर संध्यार करी, संध्या करी हो संध्या करी, संध्या करीताना देखील मासा, जाणीया तोडणी घातला फासा. या प्रकारच्या वेगवेगळ्या पारंपरिक लोकगीतांमध्ये कुठल्याही विशिष्ट एका जाती धर्माच्या व्यक्तीवर टीका करायचा हेतू नसतो, तर माणसाच्या वृत्ती प्रवृत्तींमधील तांबिकता, खोटारडेपणा, चंचलता, स्वार्थ, द्वेष, मत्सर अशांसारखे स्वभावविशेष दाखवणे या गीतांचा उद्देश असतो. रूढी परंपरांच्या ओझ्याखाली दबलेली स्त्री, तिच्या मनातील घुसमट, तगमग, विविधांगी भावना ह्या यातून व्यक्त झालेल्या असतात. बहुजन समाजातील शेतकरी व अन्य कष्टकरी वर्गाच्या गीतांमध्ये, अन्य प्रकारच्या मौखिक साहित्यामध्ये उच्चवर्णीयांची थट्टा करणे, त्यांच्या वर्तन व्यवहारातील विसंगती दाखवलेले, त्यांनी केलेल्या अन्यायाविरोधात बोलणे असे प्रकार दिसतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागांतील अशा प्रकारच्या मौखिक स्वरूपाच्या पारंपरिक रचना पाहायला मिळतात. आजच्या काळात लोकप्रिय साहित्याचे गुणविशेष देखील त्यामध्ये आढळतात. संत वाङ्मय, शाहिरी वाङ्मय, भारुडे इत्यादींचा विचार करता संत साहित्याची लोकप्रियता आधुनिक काळातही कायम असल्याचे दिसते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत रामदास, संत चोखोबा अशा अनेक संतांनी काव्यनिर्मिती करून लोकांना अध्यात्माची शिकवण घालून दिली दिसते. संतांचं साहित्य लोकप्रिय होण्यामागे त्यातील तत्त्वज्ञान, आध्यात्मिक आशय, सामाजिकता याचबरोबर साहित्याची रसाळ भाषाशैली, शब्दप्रतिमा, अलंकार या गोष्टी कारणीभूत ठरलेल्या दिसतात. आणि या सगळ्या गोष्टींच्या आधारेच समाजाच्या सर्व स्तरांमध्ये हे साहित्य लोकप्रिय झाले असावे असं म्हणता येतं. ईश्वराशी एकरूप होऊन जगताना आपले असे वेगळे काही अस्तित्व असू नये, उरू नये. आत्मसंवादातून शब्दाविना ईश्वरापर्यंत आपली सगळी सुखदुःख पोहोचावी असं सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, तुझं माझी विरावे, तुझं गिळून राहावे, तुझे रूप पाहावे रूपे विन, तू ते अवघे गुजम्या सांगावे, वाचे विन बोलावे निशब्दकारे. रोजच्या व्यवहारातील वेगवेगळी उदाहरणं देऊन साध्यासुध्या भाषेत जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या संत कवी तुकारामांचे अभंग अगदी खेडवळ्यांपासून ते अभ्यासकांपर्यंत लोकांमध्ये लोकप्रिय झालेले दिसतात. शाहिरी वाङ्मयाचा मुख्य उद्देश लोकमनोरंजनाबरोबरच समाजामध्ये वीररसाची भावना चेतवणे, युद्धासाठी लढण्यासाठी प्रवृत्त करणे हाही होता. या शाहिरांनी शृंगार रसाला प्राधान्य दिलेलं दिसतं. विंचू सावला, दादला यासारख्या काही भारुडांना सादरीकरणाचे प्रयोगाचे मूल्य दिसते.
संन्यासी, भटीन, भुत्या, कोल्हाटी, कुंटी यासारखे व्यक्तिरेखा किंवा विंचू, बैल, वटवाघूळ, एडका, कुत्रे, पोपट, टिटवी, पिंगळा यांसारखे पशुपक्षी या सर्व भारुडांमधून गुणगौरव, जीवननाट्य यांद्वारे अद्वैतपर असे वेगवेगळे अर्थ व्यक्त केलेले असतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकप्रिय साहित्याचा विचार केला असता स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकप्रिय वाङ्मयाला वसाहत काळाचा आधुनिक काळाचा मोठा संघर्ष आहे. 20व्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकातील लोकप्रिय वाङ्मयाची विपुल अशी उपस्थिती आहे. प्रबोधन काळातील शिक्षणविषयक प्रसार, नियतकालिक छपाई यांचा अवकाश या ठिकाणी उपलब्ध झालेला दिसतो आणि ब्रिटिशांच्या राज्यकर्ते म्हणून धोरणामुळे स्वदेशीयांच्या वाङ्मय निर्मितीमध्ये काही बदल देखील झालेले दिसतात. 20व्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकातही लोकप्रिय वाङ्मयाची विपुल अशी उपस्थिती झालेली दिसते. या काळातील नवशिक्षित वर्ग आणि मध्यम वर्गाचा त्याच जवळचा संबंध आहे. लिहिणारा वर्ग आणि वाचक यातील परस्पर समांतर भाव जाणीवेने घडलेले हे लोकप्रिय वाङ्मय होते. नासी फडके, नाह आपटे, काही प्रमाणामध्ये वि. स. खांडेकर यांच्या लेखनातून देखील रंजनपरता प्रकटलेली दिसते. या लोकप्रिय वाङ्मयाला नासी फडके यांनी विशेष प्रतिष्ठा मिळवून दिलेली दिसते. स्वातंत्र्य काळातील लोकप्रिय साहित्याचा विचार करता लक्षात येतं की स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच इंग्रजी साहित्याच्या परिचयातून कथा, कादंबरी, कविता अशा वेगळ्या साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये झाली. मनोरंजन, प्रबोधनात्मक उद्देशाने साहित्य लिहिलं जात होतं. निव्वळ रंजन करण्याच्या किंवा प्रबोधनाच्या उद्देशाने लिहिला जाणारा या साहित्याचे वाचन करणे नवसाक्षर वर्गातील अनेकांची गरज झाली. मध्यमवर्गीय घरातील स्त्रिया, तरुण तरुणी, महाविद्यालयातील, शहरातील तरुण तरुणी, नोकरी करणाऱ्या स्त्रिया, सेवानिवृत्ती व्यक्ती यांचे प्रमाण यामध्ये जास्त होते. नव्याने उदयाला आलेल्या ग्रंथालयांमधून अशा प्रकारच्या साहित्याला मागणी वाढू लागली होती. कथा, कविता, कादंबरी, नाटक अशा सर्वच लोकप्रिय वाङ्मय प्रकारांमध्ये याची निर्मिती झालेली दिसते. गुरुनाथ नाईक, बाबुराव अर्नाळकर, बाबा कदम, बापू काळे, चंद्रकांत काकोडकर या सगळ्यांच्या विशेष कादंबऱ्या या काळामध्ये लोकप्रिय झालेल्या दिसतात. त्याच्या लोकप्रिय साहित्याच्या घटकांचा विचार केला असता लोकप्रिय साहित्याची भाषिक शैली रचना महत्त्वाची ठरते. त्यामध्ये शैलीला महत्त्व दिलेले असते. वाचकाला डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय प्रकारातील साहित्याची निर्मिती होत असल्यामुळे त्याच्यातला वयोगट असेल किंवा पात्र असतील, नायक, नायिका या सगळ्यांचा विचार या ठिकाणी केलेला दिसतो. लोकप्रिय साहित्यातील परंपराप्रिय भावनात्मक घटकांचा विचार केला असता सामाजिक परिस्थिती आणि रूढी परंपरांच्या बाह्य दाबामुळे वाचकांच्या दबल्या गेलेल्या इच्छा, आकांक्षा, भावना यांचं आविष्करण या साहित्यामध्ये झालेलं असतं. लोकप्रिय साहित्यातील मूल्य व्यवस्थेचा विचार करता बहुतांशी लोकप्रिय साहित्याचा कल वाचकांचा अनुसरून असतो. वाचकांची वाचनाभिमुखता वाढवणं, लेखन वाचकप्रिय करणं अशा गोष्टींकडे इथं हेतू दिलेला असतो. तेव्हा सहसा साहित्य समाजात रूढ असलेल्या पारंपरिक गोष्टींना धक्का लावताना दिसत नाही. लोकप्रिय साहित्यामध्ये प्रामुख्याने वास्तवाचा आभास निर्माण केलेला असतो. स्त्री पात्र दाखवायचं असेल तर स्त्रीची शोषित, सोज्वळ, प्रेमळ, कुटुंब असेल आदर्श माता ही प्रतिमा येते. तर पुरुषाची राखट, कणखर, धैर्यवान, स्वाभिमानी, भाबडा तरी प्रेमळ, गोरीगरिबांविषयी कणवाळू असलेल्या अशा पद्धतीने प्रतिमा रंगवलेल्या दिसतात. लोकप्रिय साहित्यामध्ये वास्तवाचा आभास निर्माण केलेला असतो. तर बदलत गेलेल्या सामाजिक वर्तनामध्ये परंपरा रूढींमध्ये काही सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होत असतात. लोकप्रिय कादंबरीकार रणजित देसाई यांची स्वामी ही कादंबरी या दृष्टीने महत्त्वाची ठरते. आधुनिक पुरोगामी विचार करायला प्रवृत्त करणे, जाणीवा विकसित करणे याऐवजी लोकप्रिय साहित्यात चितारल्या जाणाऱ्या या साऱ्या पारंपरिक मूल्यव्यवस्थेच्या मागे वाचकांच्या घटकावर करमणूक असते. लोकप्रिय साहित्याच्या लोकप्रियतेची कारणं वेगवेगळी आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची 5 या ठिकाणी आहेत. एक म्हणजे आशय नाट्यात्मकता. लोकप्रिय साहित्याच्या लेखकांनी आपले लेखन वाचकप्रिय काही विशिष्ट भर देत आहे का किंवा विशेष भर दिलेला जाणवतो. आणि अशा ठिकाणी साहित्यकृतीच्या रचनांतरापैकी अशा गोष्टींमध्ये त्या संबंधित साहित्यकृतीच्या आशयामधील नाट्यमयता हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. शैलीचा आक्रमकपणा लक्षात घेता वाचनाची ही लोकप्रिय साहित्याचा प्रमुख निकष असतो, वाचनीयता हा. त्यामुळे हे साहित्य अधिकाधिक वाचकांना खिळवून ठेवेल, सर्व वयोगटातल्या वाचकांना ते मनोरंजक ठरेल अशा प्रकारची शैली या ठिकाणी वापरलेली दिसते. स्त्रियांनी लिहिलेल्या कौटुंबिक कथाशयाशी संबंधित लेखनामध्ये स्त्रीच्या कौटुंबिक, सांसारिक, त्यानंतर परती भावविश्वावेधी संबंधित भाषाशैली, उपमा, अलंकार यांना या ठिकाणी महत्त्व दिसतं. भावनात्मकता. प्रारंभापासून सर्व प्रकारच्या साहित्यामध्ये भावनात्मकतेला मध्यवर्ती स्थान आहे. सर्वसामान्य स्त्रिया, कष्टकरी स्त्रिया, कष्टकरी माणसं, मध्यमवर्गीय लोक
अशांना त्यांच्या दैनंदिन वृक्ष आणि कष्टमय जगण्याचा विसर पडण्यासाठी डोक्याला कसलाही ताप न देता त्यांना रिझवणारं हे एक महत्त्वाचं साधन म्हणून याकडे आपण पाहू शकतो. तर वास्तवापासून दूर नेण्याची क्षमता. लोकप्रिय साहित्याचे लेखक हे आपला आत्मशोध, सामाजिक वास्तवाची चर्चा किंवा आपल्या विचार, भावना, मूल्य यांना आविष्कार यापेक्षाही वाचकांना जे हवं देण्याला प्राधान्य देत असतात. आणि या प्रकारच्या साहित्याचे वाचकही प्रामुख्याने मध्यमवर्गीय झालेले असतात. रंजन मूल्यांचा विचार केला असं लक्षात येतं की घटकावर मन विरंगुळा करणं अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे. लोकप्रिय साहित्यातील वाचक या ठिकाणी आणलेले दिसतात. त्यामुळे साहजिकच अशा साहित्याची निर्मिती करणं लेखकाच्या दृष्टीनं सोपं नाही आहे. त्याला त्यातून आपल्या लेखनातून विशिष्ट महत्त्व द्यावं लागतं. वाचकांच्या मनाचे रंजन करणारे घटक, मूल्य, आशय इत्यादी आपल्याला एकूणच लेखनामध्ये भर या ठिकाणी घालावी लागते. वाचकाला आकृष्ट करण्यासाठी वेगवेगळे घटक यामध्ये इन्क्लूड करावे लागतात. उदाहरणार्थ रहस्यकथा, त्यावर आधारित वेगवेगळ्या कथा, असं वेगळं काहीतरी वाचकांसमोर आणावं लागतं. तेव्हाच या पूर्ण लेखनाचा विस्तार हा होत असतो. आहे तर कौटुंबिक नातेसंबंधांमधील संघर्ष, तणाव, भावनिक गुंत, शृंगारिक वर्णन यांसारख्या अनेक साहसपूर्ण कथा या ठिकाणी झालेल्या दिसून येतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने साहसकथा, पोलीस चित्रकथेमध्ये अपवादाने दिसून येतात. तर अर्थात कथाशयाच्या एकूणच भावनिक मागणीप्रमाणे कमी अधिक प्रमाणात रहस्य किंवा शृंगारिक वर्णन, काल्पनिक भावनांना गुंतावून आणि पुढे म्हणजे घेऊन प्रयोगाच्या घटना यांसारखे घटक सर्वच प्रकारच्या कमी अधिक वापरामध्ये पाहायला मिळतात.